तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात येणाऱ्या बोथ गावात बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय चिमुकलीचा अखेर दुर्दैवी अंत झाल्याचे समोर आले असून तिचा मृतदेह शेजाऱ्याच्या घरात पोत्यात बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी चिमुकलीच्या हत्या करणाऱ्या 2 संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। शिवानी पंकज जाधव ही 7 वर्षीय चिमुकली शुक्रवार 20 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाली होती। मुलगी दिसेनाशी झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी गावात व परिसरात शोध मोहीम सुरू केली, मात्र ती कुठेही आढळून न आल्याने कुटुंबियांनी तातडीने दारव्हा पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली। दरम्यान दारव्हा पोलिसांनी प्राथमिक तपास करताना कुटुंबियांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन खंडणीसाठी अपहरण झाल्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले। त्यानंतर पोलिसांनी गावाच्या आसपास सुमारे 3 किलोमीटर परिसरात कसून शोध घेतला, मात्र चिमुकलीचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही। शनिवारी दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक व त्यांच्या पथकाने गावातील संशयित ठिकाणांची तपासणी सुरू केली। याच दरम्यान शिवानीच्या शेजारी राहणाऱ्या सोनू जाधव यांच्या घराची झडती घेतली असता एका कोपऱ्यात ठेवलेल्या पोत्यात शिवानीचा मृतदेह बांधून ठेवल्याचे समोर आले। हा प्रकार उघड होताच गावात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ सोनू जाधव व त्याचा भाऊ कैलास जाधव यांना ताब्यात घेऊन अटक केली। तसेच या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।